सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळतील संदीप आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर बॅटर वैभव. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल अतिशय सुंदर होताना गोलंदाज संदीप एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळत आहे. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आमच्या बरोबर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडलेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक या क्रीडा स्पर्धेमध्ये संदीपला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना उजव्या हातानं. संदीपचा बॉल शॉर्ट प्लेन फटका चांगला आहे. पुल पॉवरफुल ब्युटिफुल चौकार. धाव संख्या 5. फाइंड द बोर्ड 5 धावा. इथे बिगिट अडव्या बॅटनं फटका चांगला आहे. चेंडू सीमा पार येतोय षटकार. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर. अडव्या बॅटनं भरपूर चांगला फटका दिनेश यांच्या पाठमधून. षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल जाऊन पोहोचेल ते 11. इलेव्हन ऑन द बोर्ड. 11 धावा. संदीपला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी संदीप कडून. या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे संदीप या खेळाडूची. परंतु आक्रमण मैदानामध्ये सध्याच्या घडीला होतं. संदीप. संदीपचा बॉल उंच हवेत डाऊन दी बॉल फिल्डर कॅच ड्रॉप. दिनेश खेळाडूला मिळतंय जीवनदान. एक धाव. या बॉलवरील एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ते आता 12 या धावफलकावर. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. डेड बॉल मृत्यू चेंडू इथे घोषित केला पंचांनी. संदीप गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर बॅटर वैभव. अकाउंट उघडायचं वैभवला. इथे टाकलेला चेंडू. चांगली गोलंदाजी चांगला बॉल जो मात्र पाहायला मिळतो. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला 12. 12 ऑन द बोर्ड. 3 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. संदीप. संदीपचा बॉल हलक्या हातानं ढकललाय. एक सिंगल या बॉलवर. थोडेसे इंजर्ड होताना पाहायला मिळाले. बॅटर वैभव. पाणी घेऊन जा लवकरात लवकर मैदानाच्या आत टीम मधले खेळाडू.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 13 धावा. टीम गेटाची वाडी. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील आता. गोलंदाज तयार. करण बिग हिट. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जीवनदान मिळाले ते वैभवला. एक धाव. धावफलकावर धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 14 या धावफलकावर. 14 रन ऑन द बोर्ड. 14 धावा. गोलंदाज तयार आहेत. योगेश. योगेशचा बॉल फुल टॉस. एक सिंगल याही बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 15 या धावफलकावर. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं मार्गस्थ असताना आपण पाहतायत 15 धावा. दोन बॉल मध्ये 2 आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. वैभवला पाहतोय आपण. स्ट्रायकर इनवर, नॉन स्ट्रायकर इनवर. बॅटर दिनेश. बेटर स्ट्रोक घ्यावे लागतील आता. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 16 या धावफलकावर. 16 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस. गेटाची वाडी त्यांना फाईट करत असताना वाऱ्याचा पाडा. कुणकुणावर भारी ठरत आहे. 8 संघांमधून हे 2 संघ इथपर्यंत पोहोचले. चांगला खेळ राहिला दोन्ही टीमचा. योगेश बॅकफुटला गेले. फटका अतिशय दमदार. चेंडू सीमा रेषेच्या जवळपास तिथे अडवलाय. पाहता पाहता 3 धावा. चेक देखील करायचे चौकार आहे की नाही. सेफ आहे. 3 धावा. संघाची धावसंख्या वाढेल. 3 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती आता 19 या धावफलकावर. ऋषी टोले आणि त्यांच्या जोडीला शिवा. एक जबरदस्त कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला करतात. गोलंदाज तयार आहेत. इथे राखलेला बॉल. बॅक टू बॉल. फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. तोपर्यंत 2 धावा या बॉलवर येत आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 21 या धावफलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय गेटाच्या वाडीचा आणि आतापर्यंत 21 धावा त्यांनी बनवल्या. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिलंय. 8 धावा या षटकात योगेशच्या. बिग हिट. चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. पंचांचा इशारा. षटकार. संघाची धावसंख्या वाढेल 27. भरपूर चांगला स्ट्रोक. जिंकणारा संघ एक ट्रॉफीला गवसणी घालताना पाहायला मिळेल. कोणता संघ आहे ते आपल्याला पाहायचं. जुना बॉल द्या मैदानाच्या आत. भेटलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक. संघाची धावसंख्या धावफलकावर 27. दिनेश यांच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 20 धावा.
अजमात्र आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी, ब्युटिफुल स्ट्रोक. शेवटचा बॉल या षटकातील. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे राहिला. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. विथआउट लॉस 27. टीम गेटाची वाडी संधी डीजेला. करण आलाय आता गोलंदाजी मार्कवर. ऑन स्क्रीन आपण पाहतायत सागर कापडी आणि त्यांच्या जोडीला दौलतजी तुपे या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत आणि त्यांच्या जोडीला रोहित थरड, महेशजी गायकर या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. धावफलकावर धावसंख्या 27. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल वेगात जो मात्र पाहायला मिळतो. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. वेल चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 27. 27 ऑन द बोर्ड. करण गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर वैभव. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू उंच हवे. डाऊन दी बॉल फिल्डर. आता चूक होत नाहीये. वैभव यांचा खेळ समाप्त. फलंदाज बाद. त्यातमध्ये दाखल होतील सुधीर. 2 बॉल चांगले राहिलेत. करणचे कोणत्याही प्रकारचे धाव त्याने खर्च केलेले नाही. विकेट देखील मिळवली. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना करण फुलटॉस. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 29. 29 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतलाय वेस्ट ऑफ हाईट साठी. वेस्ट ऑफ हाईट. इट्स अ बीम. नो +2. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावफलकावर धावसंख्या 30. 30 धावा धावफलकावर. इथे टाकलेला हा चेंडू फ्री हिटचा. त्याचा मात्र फायदा घेऊ शकले नाही. ते रनआउटची विकेट. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता केवळ प्रितेश न्यू बॅटर मैदानाच्या आत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतात. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. इथे बिग हिट. चांगला फटका दिनेश यांच्या पॅटमधून. 8 बॉल खेळलेत. 26 धावांचं योगदान. षटकार.
36 गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ खराब. पंचांचा बंतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 37 या धावफलकावर. 37 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू बॅटचे तिथे क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉल. निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. 37 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. लास्ट गो. शेवटचा चेंडू शिल्लक. 37 धावा. वेळ वाचवण्यामध्ये या संपूर्ण टीमचं मी कौतुक करेल. चांगला वेळ त्यांनी वाचवला. फटका आहे दमदार. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. चौकार. धावफलकावर धावसंख्या 41. विजयासाठी 42 धावांचं लक्ष. TJ वाघ्या. चला बॅट्समन चला. ऑनस्क्रीन आपण पाहतायत योगेश कोर या खेळाडूला यानंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आर्यन स्पोर्ट क्लब टेमरे. प्रिन्स ऑफ मुरबाड. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता आवश्यकता असेल ती 42 या धावफलकाची. योगेश आणि संदीप ही सलामीची जोडी मैदानाच्या. चला वेळ वाचवा कारण तुमच्यातीलच एक संघ शेवटची मॅच खेळणार आहे. त्यामुळे विनंती असेल थोडंसं फास्ट खेळलं तर भरपूर चांगलं होईल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. वॉट शॉट. एक टप्पा का चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. 4 रन. धन्यवाद लाईनमन दिनेश कापडी. आता तेच राहिलं. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू
लाईन लेंथ तिथे चांगले, चेंडू आला डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 4 धावा धावपलिकावर, लक्ष 42 धावांचं, 16 बॉल 38 धावा. हे लक्ष तिथे कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. अनेक क्रीडा रसिक या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे, चेंडू सीमा रेषेचा वेध घेईल, क्षेत्ररक्षक राहतील दूरवरती, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. बॅक टू बॅक इथे आपण जर पाहिलं एक चौकार आला, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा चौकार. संघाची धावसंख्या धावपलिकावर 8, 15 बॉल आणि आता 34चं समीकरण. 15 बॉल शिल्लक आहे, 34 धावांची आवश्यकता. चांगली फलंदाजी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये योगेश या खेळाडूची. भरपूर चांगले स्ट्रोक तो सध्याच्या घडीला खेळतो. 15 बॉल 34चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर. वैभव फुलटॉस आणि आता डिफाईन लागला, चेंडू सीमा पार, तिसरा चौकार. धावसंख्या 12, 14 बॉल 30. आणि इथे फलंदाज बाद, विकेट योगेश येथील माघारी. पहिला धक्का वाऱ्याच्या पाडा टीमला. सध्याच्या घडीला 12, 13 बॉल आणि आता 30चं समीकरण. 13 बॉल 30. संतोष गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. बॅट्सर इथे टाकलेला हा चेंडू हवेत आणि संतोष बॅक टू द पेव्हिलियन. शकता. पहिलाच बॉल फुलटॉस, वाला शॉट, एक टप्पा का चेंडू सीमा पार, चौकार, 4 रन. चौकार येईल, चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 16. 11 बॉल आणि आता 26ची आवश्यकता टीम वाऱ्याच्या पाड्याला. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वातील दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेस आपण पाहतात. 11-26 महत्वाचं राहील हे षटक. संदीपची फलंदाजी फार महत्वाची राहील. मोठ्या फटक्यांसाठी तो जाणला जातो. चांगले स्ट्रोक येतात त्याच्या बॅटमधून. गोलंदाज तयार. इथे रनआउटची संधी. एक धाव या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल.
एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 17. या धावफलकावर 10 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण. दहा बॉल आणि 25 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, अजून एक फलंदाज बाद. गोलंदाज तयार आहेत. 9 बॉल आणि आता 25 धावा. इथे बिग हिट. षटकार की चौकार ते पाहिजे आपल्याला. चौकार आहे. 4 रन, 4 धावा. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 20. अजून बनवायच्यात 21. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 बॉल 21 चा सामना. कामगिरी कशी होते ते पाहिजे आपल्याला. 8 बॉल आणि 21 धावा. खूप चांगलं संगीत तुषार मडके यांच्या माध्यमातून प्रत्येकाची मने ते जिंकतायत आता सध्याच्या घडीला. 8 बॉल 21. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 7 बॉल आणि 21 धावा हे समीकरण. 7 चेंडू 21 धावा. गोलंदाज तयार. अजून एक चांगला चेंडू इथे डॉट. 6 बॉल 21. 6 गेंद 21 रन. टीजे तुषार. सहा बॉल आणि आता 21 धावा. धावफलकावर शेवटचा अंतिम षटक. प्रितेश आले त्या शेवटच्या अंतिम षटकात. 6 बॉल 21 ची आवश्यकता. चला वेळ, वेळ वाचवा, वेळ. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. गोलंदाज. पहिलाच बॉल बिग हिट डाऊन दी बॉल फिल्डर. चांगला झेल. फलंदाज बाद. 5 बॉल बनवायच्यात 21. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील. 5 बॉल 21. 5 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची आवश्यकता. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 मोठे फटके खेळणे कंपल्सरी गरजेचंच राहील.
गोलंदाज तयार. अजून एक चेंडू डॉट. शेवटचे 4 बॉल 21. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. 4 बॉल 21. इथे बिग हिट आणि इथे चेंडू सरळ हातात. झेल फलंदाज बाद. 3 बॉल 21. वाऱ्याचा पाडा संघ अडचणीत. गेटाची बाडी टीम या मॅच वर आपलं अस्तित्व निर्माण करत असताना थोडस फास्ट खेळा, कारण अजून एक मॅच बाकी आहे. गोलंदाज तयार. 3 बॉल 21 ची आवश्यकता. इथे राखलेला बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 20 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना एक सुंदर गोलंदाजी प्रथमे प्रितेश या खेळाडूची. गोलंदाज तयार. अजून एक डॉट. शेवटचा बॉल शिल्लक. 1 बॉल 20 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरेचा कॅप्टन उपस्थित आहेत. 1 बॉल 20. इथे राखलेला हा चेंडू जो मात्र पाहिला मिळेल आणि टीम गेटाची बाडी स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक या क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत दाखल. अभिनंदन.